नमस्कार, माझं नाव सय्यद इम्रान, राहणार मनसगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र। माझे वडील 10 ते 12 वर्षापासून शेती करतात आणि आम्ही पण 2 ते 3 वर्ष झाले सोयाबीनचं हे मुख्य पीक उत्पादन घेत आहोत आणि आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतो। त्याच्यामध्ये सोयाबीनची शेती करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठी समस्या म्हणजे तण आहे की आमचे जे इकडले शेत आहेत ते नदीकाठी असल्यामुळे तणांची वाढ त्याच्यामध्ये खूप होते आणि सोयाबीन न दिसल्यासारखं तण त्याच्यामध्ये होते। मागील 2-3 वर्षापासून तणावर उपाय म्हणून वेगवेगळ्या कंपनीचे आम्ही तणनाशक त्याच्यावर फवारून राहिलो, पण त्याची रिझल्ट काही चांगल्या प्रकारे भेटून नाही राहिले आणि तणनाशक मारल्यानंतर त्याच्यामध्ये रिझल्ट काही प्रकारे येऊ नाही लागला। तर तसेच त्याच्यामध्ये तणाची संख्या तशीच राहत होती, ते काही जळत नव्हतं आणि पुन्हा जर जळालं तर ते पुन्हा येत होतं। आणि ही तणांची समस्या घेऊन आम्ही न्यू उमेश कृषी केंद्र मनसगाव येथे श्री उमेश कराळे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला याचं तण नियंत्रण करण्यासाठी बेस्ट औषध म्हणजे परिजातचं होस्ट्रिक हे फवारण्यासाठी दिलं आणि ही समस्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला जमिनीची ओल असताना आणि पानांची संख्या 2 ते 4 पान असताना ओल्या अवस्थेमध्ये हे जे औषध आहे ते 400 ml प्रति एकर फवारा म्हणून असे सांगितलं आणि त्याची फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट आम्हाला भेटला आणि जे तण होतं ते पूर्णपणे नष्ट झालं आणि सोयाबीनची वाढ पण खूप चांगल्या प्रकारे झाली। याच्यामुळे उत्पन्न वाढीस आम्हाला खूप मदत झाली आणि तण नियंत्रणासाठी आम्ही 2-3 वर्ष पहिले आम्हाला मागचे दिवस आठवतात की खूप प्रकारचे तणनाशक मारले पण रिझल्ट काही भेटे नाही, पण आता हे जे होस्टिक आहे याचे रिझल्ट खूप चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला बिंदास आम्ही टेन्शन फ्री झालो। आणि होस्टिक फवारल्यानंतर असं झालं की तणांची संख्या आहे जे खूप कमी झाली, तण एकदम नष्ट झालं। कारण याच्या मागच्या वर्षी आम्ही दुसरे तणनाशक मारले होते, त्याचा रिझल्ट काही भेटला नाही आणि प्रति एकर 10,000 रुपयाप्रमाणे मला 4 एकरासाठी 40,000 रुपये निघण्याचा खर्च आला आणि होस्टिक फवारल्यानंतर माझे 40,000 रुपये ते वाढले, म्हणून ते पैसे उत्पन्न वाढीसाठी मला कामात आले, तेवढा माझा खर्च कमी झाला। आणि पारिजात कंपनीच्या होस्टिकचा फायदा असा आहे की हे जे आहे ते आंतरपिकामध्ये पण चालते, म्हणजे सोयाबीनसाठी आपण तण नियंत्रणासाठी फवारणी करा, त्याच्यानंतरचं दुसरं आंतरपीक आहे तूर, तर ते तूरसाठी पण चांगला आहे, म्हणजे तुरीपर्यंत बी गवत त्याच्यामध्ये होत नाही, तो एक फायदा आपला खूप चांगला आहे त्याच्यामध्ये। आणि होस्टिक्समुळे मला असा भरोसा आहे की आपली जे सोयाबीनचं शेत आहे ते तणमुक्त राहील। आता मला वाटते की हॉस्टिक्स आहे तर होऊन जाईल। सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा भरोसा पारिजातचा वॉस्ट्रिक्स।